Good morning, all my dear children. Last period we have complete Unit 2, and today we are going to learn Unit 3. आज आपण प्रत्यक्ष की जे Unit 3 आहे, Unit 2 आहे त्याला सुरुवात करीत आहोत आणि त्याच्यातील जी फर्स्ट 3.1 जी फर्स्ट पोयम आहे, पोएट्री आहे, कविता आहे, त्याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत. 3.1 इफ मीन्स व्हॉट, तर किंवा या अटीवर किंवा जर तर किंवा असे असते की किंवा यदा कदाचित या अर्थाने याचा काय होतो, वापर होतो, यूज केला जातो. म्हणून ही जी पोयम आहे, ही जी कविता आहे, ही कविता आज आपण बघणार आहोत. इफ म्हणजे काय, तर किंवा या अटीवर किंवा जर तर किंवा असे असते किंवा की यदा कदाचित असा याचा अर्थ होतो इफचा. प्रत्यक्षात आता ही जी कविता आहे इफ नावाची, ही कविता प्रत्यक्षात अभ्यासण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आज आपण की जे वॉर्मिंग अप, जे चिटचॅट, जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. 3.1 इफ. This is a poem written by famous English writer रुडयार्ड किपलिंग. ही जी कविता आहे, ही कविता म्हणजे प्रसिद्ध जे इंग्रजी लेखक आहेत, कोण आहेत, रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली ही काय आहे, कविता आहे. His jungle books narrating the stories of the wild boy Mowgli in Indian jungles. हे तर तुम्हाला माहीतच आहे की जे भारतीय जंगल आहे त्या भारतीय जंगलामधील एक वाईल्ड बॉय म्हणजेच एक जंगली मुलगा मोगली नावाचं जी स्टोरी आहे, जंगल बुक नावाची जी स्टोरी आहे, त्या स्टोरीमध्ये त्यांनी भारतीय जंगलामधील एक जंगली मुलगा मोगली नावाचा जो मुलगा आहे तो मुलगा जंगल बुकमध्ये त्याने नॅरेट केला आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. आता याच्यात आपण काय बघणार आहोत, इन दीज पोयम डील्स विथ द व्हॅल्युएबल पीसेस ऑफ ॲडवाइस गिवन बाय अ फादर टू हिज सन. म्हणजे इफ ही जी कविता आहे, या कवितेमध्ये जो फादर आहे म्हणजे जे वडील आहे, जे पालक आहे, ते पालक आपला जो सन आहे म्हणजेच आपला जो मुलगा आहे त्या मुलाला या कवितेच्या माध्यमातून काय देत आहेत, ॲडवाइस देत आहेत, सल्ला देत आहेत. तोच आपण या कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तो ॲडवाइस कोणता आहे, तो सल्ला कोणता आहे, तो उपदेश कोणता आहे, तो आपण प्रत्यक्षात ही जी कविता आहे, ही कविता जेव्हा अभ्यासू तेव्हा याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि लिहिल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 86 वर आधारित जे युनिट 3 आहे आणि त्या युनिट 3 मधील जी पहिली कविता आहे 3.1 इफ नावाची, त्या कवितेला आज आपण सुरुवात करीत आहोत आणि त्याच्यावर आधारित वॉर्मिंग अप जे चिटचॅट क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी चर्चा करूया. बघा या ठिकाणी फॉर्म ग्रुप्स अँड चार्ट म्हणजेच गट तयार करा, गट बनवा आणि त्याच्यानंतर चार्ट करा म्हणजेच चर्चा करा, गप्पा गोष्टी करा. बघा या ठिकाणी पहिलाच क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप चिटचॅटचा पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बघा, फर्स्ट लुक ॲट युअर टेक्स्ट बुक. हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कॉल्ड यू. हाऊ डू यू रिॲक्ट म्हणजे काय, प्रतिक्रिया. रिॲक्ट मीन्स व्हॉट, प्रतिक्रिया असा त्याचा अर्थ होतो. रिॲक्ट मीन्स प्रतिक्रिया. हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स म्हणजे आई वडील स्कोल्ड यू. स्कोल्ड म्हणजे काय, रागावणे किंवा ओरडणे असा त्याचा अर्थ होतो. स्कोल्ड म्हणजे काय, रागावणे किंवा ओरडणे असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. मग काय झाला याचा अर्थ की हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू म्हणजे तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते. कळाला का हा प्रश्न, की तुमचे आईवडील तुमच्यावर रागावतात, स्कोल्ड करतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते की तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते.
याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. इन माय ओपिनियन, नेहमीप्रमाणे माझ्या मतानुसार मी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सांगू इच्छितो की हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू, की तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते. काय असते बघा. इन माय ओपिनियन वेन माय पॅरेंट्स स्कोल्ड मी आय बिकम सॅड, नर्वस अँड अँग्री, की जेव्हा माझे आईवडील माझ्यावर ओरडतात तेव्हा मी दुःखी, चिंताग्रस्त आणि रागावतो. बट आफ्टर समटाइम्स नोविंग माय मिस्टेक आय से सॉरी, पण काही वेळानंतर, काही कालावधी गेल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात येतं, मला माहीत पडते की माझ्या चुकीमुळे मला माझे आईवडील माझ्यावर रागवलात, हे जेव्हा मला माहीत पडतं त्यावेळेस मी त्यांना सांगतो आय से सॉरी, की मला क्षमा करा असं सांगतो. की वेन माय पॅरेंट्स स्कोल्ड मी आय बिकम सॅड, नर्वस, अँग्री, बट आफ्टर सम टाईम नोविंग माय मिस्टेक्स आय से सॉरी. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. कळाला का हा प्रश्न? की हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू, की तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते. वेन माय पॅरेंट्स स्कोल्ड मी I become sad, nervous and angry, but after some times knowing my mistakes I say sorry. In this way, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मतानुसार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन बघा. हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट यू. इन्सल्ट म्हणजे काय? इन्सल्ट मीन्स अपमान करणे. अपमान. इन्सल्ट म्हणजे काय? अपमान. हाऊ डू यू फील म्हणजे वाटणे. वेन समवन इन्सल्ट यू, की एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते. की हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट यू, की एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते. हा सेकंड क्वेश्चन, की हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट यू, एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते. इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा की वेन समवन इन्सल्ट मी आय फील व्हेरी सॅड अँड अँग्री, बट आय ट्राय टू फाइंड इफ देर इज माय मिस्टेक टू करेक्ट इट नेक्स्ट टाईम. म्हणजेच एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते. की वेन समवन इन्सल्ट मी आय फील व्हेरी सॅड अँड अँग्री, की जेव्हा एखादी व्यक्ती माझा अपमान करते तेव्हा त्यावेळेस मी खूप दुःखी आणि खूप अँग्री होतो. बट आय ट्राय टू फाइंड इट इफ देर इज माय मिस्टेक्स टू करेक्ट इट नेक्स्ट टाईम, आणि परंतु जेव्हा माझ्या लक्षात येतं की ते माझा का अपमान त्यांनी केला, की माझ्या चुकीमुळे, तेव्हा मी पुढच्या वेळेस ती चूक करेक्ट म्हणजेच दुरुस्त करण्याचा मी काय करतो, प्रयत्न करतो. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील लिहू शकतात. की हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट यू, की एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसे वाटते. त्याचं उत्तर की वेन समवन इन्सल्ट मी आय फील व्हेरी सॅड अँड अँग्री, बट आय ट्राय टू फाइंड इफ देर इज माय मिस्टेक टू करेक्ट इट नेक्स्ट टाईम. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्ही देखील या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मतानुसार लिहू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, थर्ड क्वेश्चन बघा, की हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे काय? मित्र. चीट मीन्स व्हॉट? चीट म्हणजे काय? फसवणे. चिटीड, फसवणे. रिॲक्ट म्हणजे काय? प्रतिक्रिया. हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चिटीड बाय युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला फसवले तर तुम्ही कसे वागाल. की तुमचा मित्र किंवा तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला फसवले तर तुम्ही कसे वागाल. हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चिटीड बाय युअर फ्रेंड्स, की तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला फसवले तर तुम्ही कसे वागाल. तर तुमची प्रतिक्रिया काय असेल, किंवा तुम्ही कसे वागाल, किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल, काय सांगता येईल. इन माय ओपिनियन वेन आय एम चिटेड बाय माय फ्रेंड्स आय वूड डेफिनेटली फील शॉक अँड सॅड, की जेव्हा माझा मित्र किंवा मैत्रिणी जेव्हा माझी फसवणूक करेल
त्यावेळेस निश्चितच की मला खूप धक्का बसेल किंवा मला दुःख होईल, मला धक्का बसेल किंवा दुःख होईल. की हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चीट बाय युअर फ्रेंड्स, की तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला फसवले तर तुम्ही कसे वागाल, तुमची प्रतिक्रिया काय असेल. वेन आय एम चीट बाय माय फ्रेंड्स आय वूड डेफिनेटली फील शॉक अँड सॅड इन दिस वे. साहजिकच आहे. आता एखादा आपला जिवलग मित्र किंवा मैत्रिणी आहे, तिने जर आपल्याला चीट केले, आपल्याला फसवले आणि ते आपल्याला नंतर कळाले, समजले, तर साहजिकच आहे आपल्याला खूप दुःख होईल आणि धक्काही बसेल. साहजिकच आहे ते. कोणत्याही व्यक्तीला तो दुःख वाटेल किंवा शॉक बसेल. इन दिस वे, अशा पद्धतीने वेन आय एम चीट बाय माय फ्रेंड्स आय वूड डेफिनेटली फील शॉक अँड सॅड इन दिस वे. अशा पद्धतीने तुम्ही हा जो तिसरा क्वेश्चन आहे, तिसरा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही काय करू शकतात, लिहू शकतात. इन दिस वे. नाव लास्ट क्वेश्चन. आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा, की वाय इट इज रॉंग टू मेक डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी. क्लास म्हणजे काय, क्लास म्हणजे काय वर्ग, कलर म्हणजे काय वर्ण, अँड कम्युनिटी म्हणजे काय जात. कम्युनिटी म्हणजे काय जात, जमात, जात किंवा जमात असं आपण म्हणतो. बघा, वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरंट अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी, की वेगवेगळ्या वर्गाच्या, वर्णाच्या किंवा जातीच्या मित्रांमध्ये भेद करणे का रॉंग आहे, का चुकीचे आहे. की वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी, की वेगवेगळ्या वर्गाच्या, वर्णाच्या किंवा जातीच्या मित्रांमध्ये भेद करणे का चुकीचे आहे, का चुकीचे आहे, ते तुम्हाला याविषयी या ठिकाणी तुमच्या मतानुसार या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इन माय ओपिनियन इट इज रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी बिकॉज इट इज इनजस्टिस अँड अगेन्स्ट ह्युमॅनिटी. ते तर एक प्रकारे काय आहे, अन्यायच आहे आणि ते मानवतेच्या विरुद्ध आहे. की जर कोणी वेगवेगळ्या वर्गाच्या, वर्णाच्या किंवा जातीच्या मित्रांमध्ये भेद करणे हा एक प्रकारचा काय आहे, अन्याय आहे, इनजस्टिस आहे, अन्याय आहे आणि हे मानवतेच्या विरुद्ध आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील लिहिता येईल. पण हे तुम्हाला तुमच्या व्ह्यूनुसार, तुमच्या मतानुसार याविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. की वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी, की वेगवेगळ्या वर्गाच्या, वर्णाच्या किंवा जातीच्या मित्रांमध्ये भेद करणे का चुकीचे आहे. इन माय ओपिनियन इट इज रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी बिकॉज इट इज इनजस्टिस अँड अगेन्स्ट ह्युमॅनिटी, की हे अन्यायकारकच आहे, हे अन्याय आहे किंवा हे मानवतेच्या अगेन्स्ट आहे, मानवतेच्या विरुद्ध आहे. इन दिस वे वी हॅव लर्न, वी हॅव डिस्कस वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण की जे वॉर्मिंग अप चिटचॅटवर आधारित जे 4 क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत त्यांविषयी सविस्तरपणे आपण माहिती घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. याविषयी जर शंका असतील तर ते तुम्ही मला सहज विचारू शकतात. परंतु या प्रश्नांचं उत्तर आता तुम्हाला तुमच्या व्ह्यूनुसार, तुमच्या मतानुसार या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. मी माझ्या मतानुसार तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तुम्हाला तुमच्या व्ह्यूनुसार, तुमच्या मतानुसार या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघा. नेक्स्ट दुसरा टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे, तो बघूया. बघा या ठिकाणी कंप्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिवन ॲक्शन्स. गिवन ॲक्शन्स बघा या ठिकाणी कंप्लीट द टेबल प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिवन ॲक्शन. बघा या ठिकाणी काही तक्ता दिलेला आहे, टेबल दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सुटेबल म्हणजे काय, योग्य रिस्पॉन्सेस, योग्य प्रतिक्रिया या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि त्यांचे तुम्हाला ॲक्शन्स, या ठिकाणी ॲक्शन्स दिलेले आहे आणि त्यांचे तुम्हाला रिस्पॉन्स
म्हणजेच प्रतिक्रिया या ठिकाणी लिहायच्या आहेत. ॲक्शन या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत आणि या ॲक्शनचे तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचे. कंप्लीट द टेबल, खालील जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करा. प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिवन ॲक्शन, म्हणजे खाली दिलेले हे जे ॲक्शन आहेत या ॲक्शनला तुम्हाला, या कृतीला तुम्हाला योग्य असा प्रतिसाद द्यायचा आहे. योग्य तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे. बघा या ठिकाणी ॲक्शन म्हणजे कृती आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, प्रतिक्रिया. तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी द्यायच्या आहेत. बघा, यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाऊट एनी रिझन, म्हणजे कोणतंही कारण नसताना तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली. ॲक्शन इट इज यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाऊट एनी रिझन, म्हणजे कोणतंही कारण नसताना तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला पनिश केली म्हणजे शिक्षा केली. इट इज ॲक्शन, ही कृती. आता रिस्पॉन्स काय असेल, आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. की आय शॅल नॉट लूज माय टेम्पर, म्हणजेच माझा जो राग आहे तो राग किंवा स्वभाव मी टळू देणार नाही. आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड, परंतु त्यानंतर मी माझं जे शिक्षक आहे त्या शिक्षकांशी, त्या शिक्षेविषयी मी त्यांच्याशी काय करेन, टॉक करेन, मी त्यांच्याशी बोलेन. स्वभाव म्हणजेच आय शॅल नॉट लूज माय टेम्पर, माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव मी काय करणार, लूज होऊ देणार नाही. बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड म्हणजे काय, नंतर. परंतु त्यानंतर मी माझे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांविषयी, त्याविषयी म्हणजेच मला जी शिक्षा केली त्याविषयी मी त्यांच्याशी बोलण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेले जे ॲक्शन्स आहे, दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृतींविषयी तुम्हाला या ठिकाणी काय द्यायचं आहे, रिस्पॉन्स द्यायचा आहे, प्रतिसाद द्यायचा आहे. युअर फ्रेंड्स स्प्रीड र्युमर्स अबाउट यू. र्युमर्स म्हणजे काय, अफवा. स्प्रीड म्हणजे काय, पसरविणे. युअर फ्रेंड्स स्प्रीड र्युमर्स अफवा, स्प्रीड पसरविणे. अबाउट यू, युअर फ्रेंड्स स्प्रीड र्युमर्स अबाउट यू, म्हणजे तुझ्याविषयी तुझ्या मित्राने किंवा तुमच्या मैत्रिणीने अफवा पसरवली. की युअर फ्रेंड्स स्प्रीड र्युमर्स अबाउट यू, म्हणजे तुमच्याविषयी तुमच्या मैत्रिणीने, मित्राने अफवा पसरवली. तर तुमची रिस्पॉन्स काय असेल, तुमची प्रतिक्रिया काय असेल. इन माय ओपिनियन आय शॅल नॉट अँग्री, की मला राग येणार नाही. जर माझ्या मैत्रिणीने, मित्राने माझ्याविषयी अफवा पसरवली. रिस्पॉन्स आय शॅल नॉट अँग्री, मी तिच्यावर रागवणार नाही. आय शॅल निग्लेक्ट अँड आस्क अबाउट द ट्रूथ, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करेन आणि जे ट्रूथ आहे म्हणजे जे सत्य आहे ते सत्य मी विचारण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. इट इज रिस्पॉन्स. की तुमच्या मित्राने, मैत्रिणीने तुमच्याविषयी अफवा पसरवली तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल. इन माय ओपिनियन आय शॅल नॉट अँग्री, आय शॅल निग्लेक्ट अँड आस्क अबाउट द ट्रूथ, की जे सत्य आहे ते सत्याविषयी मी विचारण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर समवन डाऊट्स यू, एखादी व्यक्ती तुमच्यावर शंका करीत असतील, डाऊट्स करत असतील, शंका करीत असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. इन माय ओपिनियन आय विल बी ओपन माइंडेड टू कन्सिडर द डाऊट्स रेज्ड बाय अदर्स. आय विल ट्रस्ट माय सेल्फ इवन इफ अदर डाऊट मी. कोणी जर माझ्यावर शंका घेत असेल तर मी माझ्या स्वतःवर विश्वास असेल की मी जर काही केलं नसेल आणि एखादी व्यक्ती माझ्यावर शंका घेत असतील तर त्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, कारण माझ्या स्वतःवर काय आहे, विश्वास आहे. बघा, समवन डाऊट्स यू, एखादी व्यक्ती तुमच्यावर शंका घेत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल की आय विल बी ओपन माइंडेड टू कन्सिडर द डाऊट्स रेज्ड बाय अदर्स. आय विल ट्रस्ट माय सेल्फ इवन इफ अदर्स डाऊट्स मी. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील लिहू शकतात. नाव थर्ड वन, युअर रिलेटिव्स ब्लेम्स यू फॉर समथिंग. ब्लेम्स म्हणजे काय, दोष देणे. ब्लेम्स म्हणजे काय, दोष देणे. युअर रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक. युअर रिलेटिव्स ब्लेम्स यू समथिंग. युअर रिलेटिव्स ब्लेम यू समथिंग. ब्लेम्स म्हणजे काय, दोष देणे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक.
की युअर रिलेटिव्स ब्लेम्स यू फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या बाबीकरिता तुमचे नातेवाईक तुम्हाला दोष देत असतील तर, की युअर रिलेटिव्स ब्लेम यू फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीसाठी तुमचे नातेवाईक तुम्हाला दोष देत असतील तर तुमची रिस्पॉन्स काय असेल, तुमची प्रतिक्रिया काय असेल. इन माय ओपिनियन आय विल नॉट बी एंग्री, मी त्यांच्यावर रागवणार नाही. दोष देत असतील तरी आय विल नॉट बी एंग्री. आय विल ट्राय टू फाइंड आउट वाय दे ब्लेम, आणि ते मला का दोष देत आहेत ते मी शोधण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. आय विल ट्राय टू क्लिअर माय व्ह्यूज अपॉन इट, आणि याविषयी म्हणजेच मला ते दोष का देत आहेत हे जो व्ह्यू आहे, जो ओपिनियन आहे तो मी क्लिअर करण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्ही याचा रिस्पॉन्स लिहू शकता की युअर रिलेटिव्स ब्लेम्स यू फॉर समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीकरिता एखाद्या बाबीसाठी तुमचे नातेवाईक तुम्हाला ब्लेम करीत असतील, दोष देत असतील तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. आय विल नॉट बी एंग्री. आय विल ट्राय टू फाइंड आउट वाय दे ब्लेम मी. आय विल ट्राय टू क्लिअर माय व्ह्यूज अपॉन इट इन दिस वे. समवन हर्ट्स यू, हर्ट म्हणजे काय, दुःख. हर्ट्स मीन्स दुःख, की एखादा व्यक्ती तुम्हाला दुःख दिलं असेल, दुःखी केलं असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. समवन हर्ट्स यू, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुःखी केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. आय विल बी सॅड. साहजिकच आहे, आपल्यालाही दुःख असेल. एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख झाल्यानंतर साहजिकच आपल्यालाही दुःख होतं. आय विल बी सॅड. आय विल ट्राय टू फॉरगिव्ह दॅट पर्सन, आणि त्या व्यक्तीला मी विसरण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. इन दिस वे, अशा पद्धतीने तुमचे रिस्पॉन्सेस या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत की आय विल बी सॅड, आय विल ट्राय टू फॉरगिव्ह दॅट पर्सन इन दिस वे. अशा पद्धतीने हा जो फर्स्ट पॉईंट आहे याविषयी देखील आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आता याच्यानंतर तुम्हाला हे जे ॲक्शन्स दिलेले आहेत त्यांचे जे रिस्पॉन्सेस आहेत ते मात्र तुम्हाला लिहायचे आहेत, आणि लिहिल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्हाला शेअर करायची आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे बघा, तो बघूया आपण. या ठिकाणी तिसरा पॉईंट दिलेला आहे, दिसतोय का तुम्हाला, थर्ड पॉईंट, तो पण बघू. आणि त्याच्यानंतर आता अजून 2 पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत ते बघूया, आणि त्याच्यानंतर आपला पिरियड आपण या ठिकाणी थांबूया. बघा, सेकंड पॉईंट, कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. म्हणजे पुढील जे वाक्य आहेत ते सार्थपणे पूर्ण करा व वर्गात सादर करा. कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास, म्हणजे खालील जे वाक्य आहे ते अर्थपूर्णपणे पूर्ण करा व वर्गात सादर करा. हे सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, आणि कंप्लीट केल्यानंतर तुमच्या वर्गात ते तुम्हाला शेअर करायचं आहे, म्हणजे सादर करायचे आहेत, प्रस्तुत करायचे आहेत. बघा, इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. गेन म्हणजे काय, मिळविणे. नॉलेज म्हणजे काय, ज्ञान. इफ यू रीड बुक्स, तुम्ही जर पुस्तक वाचाल, पुस्तक वाचल्यानंतर त्यापासून तुम्हाला काय मिळेल, ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, नॉलेज मिळेल. इफ यू रीड बुक्स, जर तुम्ही पुस्तक वाचलात, यू विल गेन नॉलेज, तर तुम्हाला काय मिळेल, ज्ञान मिळेल. इफ यू डू एक्झरसाइज डेली, जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल. इफ यू डू एक्झरसाइज डेली, डेली म्हणजे दर, एक्झरसाइज म्हणजे काय, व्यायाम करणे. इफ यू डू एक्झरसाइज डेली, तुम्ही जर नियमित व्यायाम करीत असाल तर काय मग, यू विल कीप हेल्दी युअर सेल्फ. तुम्ही तुमचं जे आरोग्य आहे ते आरोग्य तुम्ही काय ठेवू शकता, हेल्दी ठेवू शकता. की यू विल कीप हेल्दी युअर सेल्फ, यू विल कीप हेल्दी युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या स्वतःला आरोग्यदायी ठेवू शकता. इफ यू, थर्ड बघा, इफ यू स्टडी हार्ड, you will pass the exam. If you study hard, you will pass the exam. तुम्ही जर परिश्रम घेतलात तर तुम्ही परीक्षेमध्ये काय व्हाल, पास व्हाल. if you study hard, if you study hard, you will pass the
एक्झाम. तुम्ही जर परिश्रम घेतले, तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये काय व्हाल, पास व्हाल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, फोर्थ बघा, चौथं या ठिकाणी, इफ यू रन फास्ट, इफ यू रन फास्ट, इफ यू रन फास्ट यू विल कॅच द बस. तुम्ही जर वेगात धावलात तर तुम्हाला की जी बस आहे म्हणजे जी गाडी आहे ती गाडी तुम्हाला काय करता येईल, कॅच करता येईल, पकडता येईल. इफ यू रन फास्ट, इफ यू रन फास्ट यू विल कॅच द बस. की तुम्ही जर वेगाने पळालात, धावलात तर तुम्हाला बस, गाडी कॅच करता येईल, पकडता येईल. त्याच्यानंतर शेवटचा या ठिकाणी बघा, आय विल प्ले द गेम, आय विल प्ले द गेम इफ इट इज गुड. मी जर खेळलो तर ते माझ्यासाठी काय आहे, चांगलं आहे. की बघा, आय विल प्ले द गेम, आय विल प्ले द गेम इफ इट इज गुड, इट इज गुड अँड आय विल प्ले द गेम. मी जर खेळलो तर ते माझ्यासाठी काय आहे, बेस्ट आहे, चांगलं आहे. इन दिस वे, अशा पद्धतीने हा जो दिलेला सेकंड पॉईंट आहे हा देखील तुम्हाला कंप्लीट करायचा. याविषयी सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेतली आहे, अभ्यास केलेला आहे, परंतु याविषयी तुमचं स्वतःचं मत मांडून हे कंप्लीट करायचं. कंप्लीट केल्यानंतर आपल्या ग्रुपवर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला शेअर करायचंच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा पॉईंट दिलेला आहे बघा, तिसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, क्लासिफाय फॉलोविंग इनटू विकनेसेस अँड स्ट्रेंथ. बघा या ठिकाणी पुढील बाबींचे दोष व गुण विशेष या दोन स्तंभांत वर्गीकरण करा. या दोन स्तंभांमध्ये तुम्हाला वर्गीकरण, एक विकनेसेस आहे आणि सेकंड स्ट्रेंथ आहे. म्हणजेच विकनेसेस दोष आणि स्ट्रेंथ गुण विशेष. विकनेसेस एक अर्थ असाही होतो त्याचा, विकनेसेस म्हणजे अशक्त, स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य असा. म्हणजे या ठिकाणी दोष आणि सामर्थ्य. क्लासिफाय द फॉलोविंग इनटू विकनेसेस अँड स्ट्रेंथ. बघा खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, या शब्दांचे तुम्हाला या दोन गटांमध्ये काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. की दोष कोणते आहेत आणि गुणविशेष कोणते आहेत. हे शब्द वाचल्यानंतर या दोन गटांमध्ये त्यांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर या दोन गटांमध्ये ते वर्ड्स, हे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, फिअर दोष आणि स्ट्रेंथ. फिअर म्हणजे भीती, कॉन्फिडन्स म्हणजे काय, विश्वास, आत्मविश्वास. क्लॅरिटी म्हणजे काय, स्पष्टता. कन्फ्युजन गोंधळ. वरी काळजी. करेज धाडस, धैर्य. कॉवर्डाईज म्हणजे काय, भ्याडपणा. कंपॅशन म्हणजे काय, अनुकंपा किंवा दया. ब्रॅवेरी शौर्य. हेजिटेशन मनाची द्विधावस्था. पंक्च्युअलिटी नियमितता. लेझीनेस आळस. अँगर राग क्रोध. फेथ विश्वास श्रद्धा. पेशन्स म्हणजे काय, संयम सहनशीलता. ॲम्बिशन म्हणजे काय, महत्त्वाकांक्षा. जनरस म्हणजे काय, उदार किंवा दानशूर. इम्पेशन्स अधीर किंवा उतावळा. चीअरफुल म्हणजे काय, आनंदी. टॉलरंट म्हणजे काय, सहनशील सहिष्णू. ॲरोगंट म्हणजे काय, गर्विष्ठ. अँड ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, आक्रमक, रागीट. आता या सगळ्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता या दोन गटांमध्ये या शब्दांचे तुम्हाला वर्गीकरण करायचे आहेत की विकनेसेस कोणते आहेत आणि स्ट्रेंथ कोणते आहेत. म्हणजेच दोष कोणते आहेत आणि गुणविशेष कोणते आहेत. या शब्दांचे या दोन गटांमध्ये वर्गीकरण करायचं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर उद्या आपल्या ग्रुपवर हे शेअर करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. हा होमवर्क आहे आणि बाकीचे जेवढेही पॉईंट्स आज आपण सविस्तरपणे त्यांविषयी अध्ययन केलेले आहे, चर्चा केलेली आहे, त्यांविषयी दिलेला जो होमवर्क आहे तो कंप्लीट करून उद्या आपल्या ग्रुपवर आपल्याला म्हणजे तुम्हाला शेअर करायचा आहे. इन दिस वे, अशा पद्धतीने आज आपण ही जी आपली युनिट 3 मधील
जी पहिली कविता आहे त्या पहिल्या कवितेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहेत आणि याच्यावर दिलेला जेवढाही होमवर्क आहे, गृहपाठ आहे, स्वाध्याय आहे तो पूर्ण करून तुम्हाला उद्या आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे. आज जेवढेही पॉईंट्स आहेत त्यांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे, माहिती घेतलेली आहे. त्याविषयी शंका असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. थँक्यू. धन्यवाद.